नवरात्रीचं गुपित नियम, उपवासापासून आत्मशुद्धीपर्यंतची भक्तिपूर्ण यात्रा. श्रोत्यानो, नवरात्री ही केवळ उपवास उपचारांची परंपरा नाही, तर ती आत्मशुद्धीची साधना आहे. या दिवसांमध्ये भक्त मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतात. उपवास आणि आहार नियम. नवरात्रीत आहार हा सात्विक असावा. फळं, भाज्या, सुकामेवा, दूध, दही यांचा समावेश केला जातो. कुट्टू, सिंघाडा, राजगिरा या विशेष पिठांचा वापर करून उपवासाचे पदार्थ बनवले जातात. पण लक्षात ठेवा, मांसाहार, अंडी, डाळी, कडधान्य, कांदा, लसूण यांचं संपूर्ण वर्ज्य आहे. साधं मीठ न वापरता सैंधव मीठ वापरायचं आणि दारू, सिगारेट सारखे कोणतेही व्यसन नवरात्रीत तर पूर्ण टाळायचेच. भरपूर पाणी, दूध, ज्यूस घेत राहिलं तर शरीरही हलकं आणि मनही प्रसन्न राहतं. साधना आणि पूजाविधी. दररोज देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. मंत्रोच्चार, आरती, नैवेद्य याला विशेष महत्व आहे. पहिल्या दिवशी केली जाणारी कलश स्थापना हा नवरात्रीचा मुख्य भाग. पाण्याने भरलेला कलश वर खोबरं ठेवून तो शक्तीचं प्रतीक मानला जातो. घरात आणि शरीरात स्वच्छता राखणं आवश्यक आहे. सकाळी स्नान व स्वच्छ वस्त्र आणि शक्यतो पांढरे, पिवळे किंवा हलके रंग परिधान करावेत. काळ्या किंवा अशुभ रंगांचा त्याग करावा. नकारात्मकता टाळा. नवरात्रीत राग, भांडणं, चुगली, अपशब्द हे सर्व दूर ठेवायचं. सकारात्मक विचार, भक्तिभाव आणि शांत वर्तन हेच खरे नियम आहेत. काही भक्त जमिनीवर झोपतात, संयम पाळतात आणि आत्मसंयमाच्या साधना करतात. विशेष प्रथा. काही घरात अखंड दीप पेटवला जातो. तो कधीही विझू नये म्हणून कोणीतरी घरी थांबणं गरजेचं असतं. अष्टमी किंवा नवमीला केली जाणारी कन्या पूजा, यात लहान मुलींचं पूजन करून त्यांना देवीचा स्वरूप मानलं जातं. त्यांना भोजन व भेटवस्तू देऊन सन्मान केला जातो. काय टाळावं? केस कापणं, नख कापणं, दाढी करणं हे दिवस अशा गोष्टींसाठी शुभ मानले जात नाही. उपवास करताना तळकट किंवा जड पदार्थ अति खाणं टाळावं. दिवसात झोप घेणं नको, कारण नवरात्री हा काळ जागरणाचा आणि ध्यानाचा सण आहे.